नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं मिशन आरंभ 2026 या अंतर्गत इयत्ता 7वी ऑनलाईन तासिका जिल्हा परिषद अहिल्यानगर, मी अनिल सखाराम शेळके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागलवाडी, तालुका शेवगाव, आपलं सहर्ष स्वागत करतो. पहा मुलांनो, काल आपण परिमाणे हा नवीन पाठ सुरू केला होता. परिमाणेमध्ये परिमाण या पाठामध्ये आपण की घनवस्तू मोजण्यासाठी आपण किलोग्रॅमचा वापर करतो, अंतर मोजण्यासाठी आपण मीटरचा वापर करतो आणि द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटरचा वापर करतो. तर हे तीनही संबोध परिमाणे ह्या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण कालच्या तासिकेमध्ये आपण हा एक तक्ता पाहिला होता आणि तो तक्ता पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आला असेल की काल मी तुम्हाला हे गृहकार्य दिलं होतं, गृहपाठ होमवर्क दिला होता की तुम्ही हा चार्ट पाठ करायचा आहे. काय होता तो? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली, हे ते 7 शब्द होते आणि ते उतरत्या क्रमाने मी तुम्हाला शिकवले होते. त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की तुम्ही ते चढत्या क्रमानेही पाठ करू शकता. मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो. तर ह्या चढत्या क्रमानेही तुम्ही पाठ करू शकता. परंतु फक्त एवढं महत्वाचं आहे की हे आगे मागे नाही झालं पाहिजे. ते ह्याच क्रमाने, उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने, ह्याच क्रमाने ते आपण पाठ करायचं आहे आणि ते पक्क लक्षात ठेवायचं आहे. ते एकदा लक्षात ठेवलं की आपण लांबी म्हणा, वस्तुमान म्हणा किंवा द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपण लिटरचा वापर करतात ते आपण तीनही वस्तू एकमेकांमध्ये रूपांतरित करू शकतो. की मिलीमीटर मध्ये अंतर दिलेलं असेल तर त्याचं सेंटीमीटर करू शकतो, डेसिमीटर, मीटर, काहीही करू शकतो आणि त्याची किंमत काही बदलत नाही. आपल्याला एकाच एककामध्ये प्रश्न येणार नाहीत, वेगवेगळ्या एककामध्ये येतील, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वेगवेगळ्या एककांचा वापर करतो. तर काल आपण हा चार्ट पाहिला होता, आपण थोडक्यात त्याची रिव्हिजन घेऊ. पहा की मीटर हे मूळ एकक आहे, मुख्य परिमाण आहे. आपण मीटर पाहिलं होतं. त्या मीटरच्या जागेवरच तुम्ही ग्रॅम घेऊ शकता, त्याच्याच जागेवर तुम्ही लिटर घेऊ शकता. ते सुद्धा आपण त्याचा चार्टही मी तयार केलेला आहे, तो सुद्धा आपण शिकणार आहोत आणि पुढे त्याची उदाहरणही सोडून घेणार आहोत. इथं ग्रॅम आहे, लिटर आहे का मीटर आहे त्याचा काहीच आपण बदल होणार नाही. हे तिन्हीपैकी कोणतंही असलं तरी ह्या चार्टवर काहीही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की मीटर हे आपण मूळ एकक मानलं, मीटरच घेतो बरं का आज. मग पुन्हा पुढे गेल्यावर ग्रॅम, केलं उजव्या बाजूला जाताना ही जी किंमत आहे इथं दिलेली, किती वाढते? 10 पट वाढते. 10 पट वाढते म्हणजे आपण त्याला 10 ने गुणतो. इथं आपण ही मीटर ही 1 मांडली होती, गुणिले 10 हे झाली किंमत याची 10. 10 काय आता मीटर राहील का? हे नाही. आता हे काय झाले? डेसिमीटर झाले. आता ह्या 10चं सेंटीमीटर करायचं असलं तर पुन्हा याला 10 ने गुणायचं. 10 पट किंमत वाढत तर ती होईल 100. किंमत तीच राहिली, संख्या अंक बदलला फक्त. 100 काय? सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मिलीमीटर करायचं असलं तर गुणिले 10. 100 आहे 1000. 1000 काय? मिलीमीटर. हे सुरुवातीपासून असंच आहे बरं का. इथं पाहू किलोमीटर पहा, 0.001 किलोमीटर.
याचा आपल्याला हेक्टोमीटर मध्ये रूपांतर करायचंय. तर याला 10 ने काय करायचं, उजव्या बाजूला चाललो आपण, लक्षात ठेवायला सांगितलं होतं, उजव्या बाजूला जाताना 10 ने गुणायचंय. तर याला 10 ने गुणू, 10 ने गुणल्यानंतर हे दशांश चिन्ह इथं होतं ते इथं येईल 0.01. आपण वाटलं असतं करून पाहू, 0.001 हे किलोमीटर आहे ना, गुणिले 10, 10 एक 10, हाताला 1, 10 शून्य शून्य ने 1 1 आणि 10 शून्य शून्य. आता पॉइंट किती घर सोडून आहे, 1 2 3, 1 2 3, 3 घर सोडून आला का नाही, 0.01.01. तर उजव्या बाजूला जाताना आपण गुणिले 10 करायचंय. आता डाव्या बाजूला मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचंय. 1000 भागिले 10, शून्याला शून्य गेला, किती उरले, 100. आलं की नाही उत्तर 100. म्हणजे डाव्या बाजूला जाताना आपण काय करणार आहे, भागिले 10. हे एक मी फक्त एक संख्या घेतली, ह्या ऐवजी तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. आणि आपण आज तशीच उदाहरणं घेणार आहोत की आपण दशांश चिन्हाचे संख्या घेणार आहोत, त्याचं रूपांतर मोठ्या एककात करणार आहेत, लहान एककात करणार आहोत. काल आपण हे सगळं शिकलेलो आहोत, आज फक्त त्याचा आपल्याला सराव घ्यायचा. आणि तुम्हाला सांगितलं मीटर, ग्रॅम, लिटर तिन्हीपैकी कोणतंही असलं तरी काही फरक पडत नाही. हा पा तो चार्ट घेतला मी इथं, फक्त वर काय होतं, इथं मीटर होतं आणि मीटर ऐवजी इथं मी काय घेतलं, ग्रॅम घेतलं. पुन्हा तेच एक, उजव्या बाजूला जाताना 10 ने गुणलं, 10 एक 10, 10 ला 10 ने गुणलं 100, 100 ला 10 ने गुणलं 1000. डाव्या बाजूला जाताना 1 ला 10 ने भागलं तर 0.1, 0.1 ला 10 ने भागलं तर 0.01, 0.01 ला 10 ने भागलं तर 0.001. आलं. म्हणजे मीटर आणि ग्रॅम काही फरक पडला का नाही. चला पुढे जाऊ. हा हे पहा, आता आपल्याला हे गणित सोडवायचंय. 1.75 ग्रॅम काय आहे, ग्रॅम म्हणजे किती, सेंटीग्रॅम. ग्रॅमचं कशात रूपांतर करायचंय आपल्याला, सेंटीग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय. बरोबर. आता कालचीच पद्धत, काहीही बदल करायचा नाही. पहा लिहून घ्यायचं, किलो, हेक्टो, डेका, मीटर. मीटर ऐवजी आता इथं आपण ग्रॅम लिहू, कारण आपल्याला ग्रॅमचे उदाहरण सोडवायचे, म्हणून इथं मी आता मीटर ऐवजी ग्रॅम लिहितो. किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. त्यात 7 संकल्पना आहेत. किती आहे, 1.75. पहा आता 1.75 ग्रॅम. मग काही जणांना प्रश्न पडेल, इथं 1.75 लिहू तर कसं लिहू, असा एक प्रश्न पडेल. तर इथं काय करायचंय आपल्याला, पहा की 1.75 लिहिताना हा एक काय आहे, पूर्णांक आहे. ग्रॅम किती आहे, 1. 1 हा ग्रॅम आहे, म्हणून आपण ग्रॅमच्या घरामध्ये 1 लिहिणार आहोत. बरोबर. आणि हे 75 काय करणार आहोत आपण, डेसीच्या किंवा सेंटीच्या कप्प्यात लिहिणार आहोत. तर पहा, हे 1 इथं लिहिले मी, हे 75 इथं लिहिले. हा पॉइंट आहे ना, पॉइंटच्या नंतरची इकडे लिहिले मी 1.75. आता याचं काय करायचंय आपल्याला, सेंटीग्रॅम करायचे. ग्रॅम मधून डेसीकडे जाताना कितीने गुणायचंय, उजव्या बाजूला जाताना 10 ने, आणि डेसीतून सेंटीकडे जाताना पुन्हा 10 ने. 10 10
100 म्हणजे 1.75 ला आपण कितीने गुणायचंय? 1.75 ला गुणिले 100. डायरेक्ट केलं बरं का 100, आधी 10 ने आणि मग 10 ने, असं गुणण्यापेक्षा 10 10 100 केलं आणि डायरेक्ट 100 ने गुणू आपण. आता हा गुणाकार येतो तुम्हाला, पण पहिल्या वेळे म्हणून आपण हे करून पाहू. 100 5 500, हातचे आले 50, 100 7 700 आणि हे 50, 750 झाले. त्यातला हा शून्य लिहितो इथं, हातचे आले 75. आता 100 एक 100 आणि हे 75, 175. दशांश चिन्ह 2 घरं सोडून पहा, 2 घरं सोडून करा. उत्तर आलं 175.00. म्हणजेच किती रे? 175 सेंटी पर्यंत आलेलं आहे हे उत्तर सुद्धा 175 झालं आणि हे सुद्धा उत्तर किती झालं? 175 काय? सेंटीग्रॅम. हे लक्षात येतंय का? हे नुसतं मांडून घेतलं तरी हे उत्तर आलेलं होतं आपलं. मांडून घेतलं तरी उत्तर आलेलं होतं. आपण काल शिकलो होतो की जिथपर्यंत विचारलं तिथपर्यंत पूर्ण कप्पे करायचे, कप्पे पूर्ण करायचा. पण इथं ऑलरेडी आपण 75 लिहिलं, त्याच्यामुळे हा कप्पा पूर्ण झाला आणि म्हणून हे उत्तर आलं होतं 175. आणि इकडे आपण गुणून पाहिलं तरी उत्तर तेच आलेलं आहे. तर आपण काय करू, याच्यातच हे दशांश चिन्ह क्लिअर होण्यासाठी तुमच्या आपण 1.75 चं रूपांतर केलं. 17.5 घेऊ. दशांश चिन्ह मी उजवीकडे नेतो बरं का. 17.5 ग्रॅम घेतो. नीट लक्ष द्या. गणित येतील आणि दशांश चिन्हाचेच येतील, कारण साधे सोपे गणित कुणी सोडू शकतं. परंतु तुम्हाला ही संकल्पना समजली का नाही हे कळण्यासाठी दशांश चिन्हाच्या गणित दिले जातील जास्तीत जास्त. म्हणून मी ते दशांश चिन्ह उजव्या बाजूला नेलं. दुसरं गणित बरं का आता या आपलं, जसं काय 17.5 ग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम. तर मी काय करतो आता पहा बरं का, ग्रॅम किती आहेत रे पूर्ण? 17. म्हणून हे ग्रॅम मध्ये लिहायचे 17 आणि वर पॉइंटच्या पुढे किती आहे? 5. ते 5 लिहायचे डेसी मध्ये. ते कशात लिहायचे? डेसी मध्ये लिहायचे. तर याचं उत्तर काय येत आहे? याचं उत्तर पहा बरं का. ग्रॅम मधून डेसी मध्ये गेलो, 10 ने गुणलं. डेसी मधून सेंटी मध्ये गेलो, 10 ने गुणलं. 10 10 100 सेंटी मध्ये का? कारण आपल्याला सेंटीग्रॅम काढायचे बरं का. त्याचे मी गणितच असं देतो, त्याचे काय काढायचे आपल्याला? सेंटीग्रॅम काढायचे. म्हणून ग्रॅम पासून सेंटीग्रॅम पर्यंत जाताना 1 2 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 10 ने गुणलं, दुसऱ्या टप्प्यात 10 10 10 100. त्या 17.5 ला आपण 100 ने गुणू. उजव्या बाजूला जाताना गुणाकार. आता हा गुणाकार तर तुम्हाला येतो. आता हे 175 करायचं ना. 100 5 500, हातचे आले 50, 100 7 700 आणि हे 50 750. हा शून्य लिहिला इथं, हातचे आले 75. 100 एक 100 आणि 75 175. 17,500 उत्तर आलेले. दशांश चिन्ह एक घर सोडून पहा, उत्तर आलं आपलं 1750. तू म्हणता नाही तर 75 आपल्याला काढायचे काय? सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅमचं घर अजून मोकळं आहे, ते मोकळं ठेवायचंय का आपल्याला? नाही. जिथपर्यंत सोडवायचं म्हणजे ज्याच्यामध्ये रूपांतर करायचं तिथपर्यंत शून्य द्यायचा. आलं की नाही उत्तर? 1750. तुम्ही असंही सोडू शकता आणि असंही सोडू शकता.
तुम्हाला हे 7 अक्षर लिहून इकडची इकडं फिरवता जर आलं ना, तर तुम्हाला हे गणित करावं लागणार नाही. पहा, हे इतकं मोठं आणि हे इतकं मोठं, एवढं मोठं गणित करावं लागणार नाही. तुम्ही फक्त इथंच उजव्या बाजूला डाव्या बाजूला फिरू शकता. उजव्या बाजूला जाताना 10 ने गुणत गुणत जायचं, डाव्या बाजूला येताना 10 ने भागत भागत जायचं. असं इतकं साधं सोपं गणित. तर आपलं उत्तर आलं 1750 काय सेंटीग्रॅम. हे पहा, सेंटीचा घर. आता मी काय करतो, याच्यातच अजून एक उदाहरण घेतो. आता मी अगोदर आपण रूपांतर 1.75 च केलं, मग 17.5 च केलं. आता आपण 175 च करू. 175 ग्रॅम पूर्ण आहेत 175, म्हणून रंग बदलतो मी. हा, निळा रंग घेतला. 175 ग्रॅम तिसरं गणित बर का. आता 175 ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम. हे तिसरं उदाहरण. 175 ग्रॅम आहेत. ग्रॅमच्या कप्प्यामध्ये 175 लिहा. रूपांतर कशात करायचंय, सेंटीग्रॅम मध्ये, म्हणून डेसी मोकळा नाही सोडायचा कप्पा, इथं 0 लिहा. सेंटीचा कप्पा मोकळा नाही सोडायचा, इथं 0 लिहा. उत्तर आलेलं आहे आपलं. हे उत्तर आहे आपलं. काय उत्तर आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. हे पाहिलं 17,500 हे आपलं उत्तर आहे. हे उत्तर आहे आपलं. इतकं सोपं होतं. आणि विश्वास नसत बसत तर आपण असाच गुणाकार करून टॅली करू पाहू बरं का. किती ग्रॅम होते, 175 ग्रॅम होते. ग्रॅमचं सेंटी करायचं होतं. पहा, हे 10 आणि हे 10, 10 10 100. कितीने गुणायचंय, 100 ने गुणायचं. 100 तेच उत्तर येतं पण ना, 17,500. दशांश चिन्ह आहे का याच्यामध्ये, नाही. मग याच्यात द्यावं लागेल का, नाही. हे उत्तर आलं आपलं 17,500. आलं का नाही बरोबर. मग असं करायचं का असं, हे तुम्ही ठरवा. तुम्हाला हे जर पक्क कळालं तर हे तुम्ही सहज असं उत्तर काढू शकता. दशांश मुद्दाम मी संख्या तीच घेतली, 17.5, 1.75 आणि 175. तीच संख्या घेतली, संख्या बदलली नाही. फक्त का, उजव्या बाजूला डाव्या बाजूला जाताना काय कसं करायचं ते लक्षात यावं म्हणून हे अशा प्रकारचं गणित घेतलं. लक्षात आलं असेल तुमच्या. चला पुढं. पहा, एक लेखी गणित आहे. 36 मीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी समान अंतरावर कापली. किती ठिकाणी, 5 ठिकाणी कापली. प्रश्नामध्ये प्रश्न मोठा असला तरी महत्वाच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं, फक्त फापट पासाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. प्रश्न मुद्दाम का असतो की अनेक वाक्यांचा प्रश्न तयार केला की पहिलं वाक्य काय होतं, दुसरं काय होतं ते आपल्या लक्षात येऊन जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, 5 ठिकाणी कापली. किती, 36 मीटर लांबीची. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. इथं एक गोष्ट नीट लक्षात घ्या, अंतर दिलंय कशात, मीटर मध्ये, आणि विचारलं काय, सेंटीमीटर. मीटर मध्ये दिलं सेंटीमीटर. सध्या आपलं ते टेन्शनचं काम नाहीये, ते आपण नंतर बदल करू त्याच्यात. सध्या हे गणित सोडू आणि नंतर रूपांतर करू. आता हे साधं गणित आहे आपलं. 36 मीटर 5 ठिकाणी. मुद्दाम गोंधळात पडतात काही जण, 36 ला 5 नेच भागू शकतात. परंतु नीट लक्षात घ्या, ही 36 मीटर लांबीची दोरी आहे, ती 1 2 3 4 5 ठिकाणी कापली. तुकडे किती झाले, 1 2 3 4 5 आणि 6. आता हे तर तुमच्या लक्षात येत असेल. तर तुकडे झाले 6.
36 मीटर लांबीची आहे. 6 तुकडे झाले. 36/6 बरोबर 6 6 36. 6 काय आलं मीटर. एक एक तुकडा 6 मीटरचा बरोबर. परंतु आपल्याला विचारलं सेंटीमीटर. म्हणजे 6 मीटरचे काय करायचे आपल्याला, किती सेंटीमीटर. 6 मीटरचे किती सेंटीमीटर आलं. परत आपलं तो तक्ता. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. हे 7 अक्षर लिहून घ्यायचे. याचा कंटाळा करायचा नाही, झटपट होतं ते. आणि मीटर किती आहेत 6 मीटर. 6 मीटरचे काय करायचे सेंटीमीटर. मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा लक्षात घ्या. जे विचारलं त्याच्यापासून ज्याच्यापर्यंत विचारलं तेवढे कप्पे पूर्ण करायचे. 6 इथं मीटर मध्ये 6 लिहिलं. डेसी मोकळा आहे, सेंटी मोकळा आहे, 0 0. हे उत्तर आलं आपलं 600 सेंटीमीटर. ते आपलं उत्तर आलेलं आहे 600 सेंटीमीटर. वाटलं तर आपण टॅली करून पाहू परत. 6 मीटर हे पहा, मीटरचं डेसी गुणिले 10 उजव्या बाजूला जाताना, डेसीचं सेंटी गुणिले 10, 10 10 100. 6 ला 100 ने गुणलं, 6 गुणिले 100 तुम्हाला माहिती आहे 100 आहे 600 सेंटीमीटर. कळालं गणित. तर तुम्हाला असे मोठे स्वरूपाचे लेखी गणित सुद्धा दिले जातील. आता हे तसं सोपं होतं, इतकं सोपंही नाही यायचं. याच्यापेक्षा अवघड ची तयारी ठेवायची आपली. आणि येत आहे आपल्याला, काय हरकत नाही. चला पुढं. हा पुढचं गणित आहे 47.25 डेसिग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम. आता इथं आपल्याला डेसीचं रूपांतर करायचं हेक्टो. मी अजिबात रिस्क घेणार नाही. मी प्रत्येक वेळेस ते 7 अक्षर लिहीन. झटपट लिहून काढीन लगेच. किलो, हेक्टो, डेका, मीटर. इथं मीटर नको, आता काय आपल्याला ग्रॅम मध्ये विचारलं. अरे पहा बरं का, किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. मी जेव्हा जेव्हा लिहित असतो तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायचंय मोठ्याने, म्हणजे हे लक्षात राहील सगळं. तुम्ही काल पाठ केलेलं असणारच आहे. आता काय आहे आपल्याला 47.25 डेसिग्रॅम. डेसी तुम्हाला सांगितलं होतं पूर्णांक संख्या ज्याच्यात विचारली त्याच्यात लिहायची. त्या कप्प्यात फक्त कोणती लिहायची पूर्णांक युक्त. हे पहा 47 आणि हे 25 इकडे लिहायचं. हे डेसी आहेत बरं का, म्हणून पूर्णच्या पूर्ण त्याच्यात लिहिली. आता याच्यात रूपांतर कशात करायचं, हेक्टो कुठे पहा, इथं हेक्टो आहे. आता हे 47.25 काही इकडे नाही आणायचं आपल्याला. आपल्याला हेक्टो पर्यंत सर्व कप्पे रिकामे जे कप्पे आहेत ते पूर्ण करायचे. पहा बरं का, सर्व कप्पे आपल्याला पूर्ण करायचे. 0 0 0. पण इथं पॉइंट द्यावा लागेल बरं का. इथं पॉइंट का द्यावा लागेल, 47.25 डेसिग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम.
डेसिग्रॅमचं हेक्टोग्रॅम मध्ये आपण डाव्या बाजूला चाललो. 1 2 3 100 10 10 10 10 10 100 100 10 1000 किती झाले 1000. 47.25 ला आपण काय करू 1000 ने काय करायचंय डाव्या बाजूला जाताना भागायचंय, उजव्या बाजूला जाताना गुणायचं, डाव्या बाजूला जाताना भागायचं. 47.25 ला 1000 ने भागा. हा शून्य गेला, दशांश चिन्ह इथं आलं, हा शून्य गेला इथं आलं, हा शून्य गेला इथं येईल आणि इथं एक शून्य येईल. हे तुम्हाला येत असेल म्हणून, नाहीतर 1000 ने भागू शकतो आपण. उत्तर काय येत आहे आपलं 0.4725 0.04725 काय हेक्टोग्रॅम. 0.04725 हेक्टोग्रॅम हे झालं डेसिग्रॅमचं हेक्टोग्रॅम मध्ये रूपांतर. आलंय का लक्षात? ते असं जरी लक्षात नाही आलं कधी तरी हे 1000 ने भागून गुणून ते लक्षातच आलं पाहिजे. डेसीचं हेक्टो करायचं होतं. हा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, 10 ने भागलं 10 ने भागलं 10 ने, तिन्ही मिळून झाले 1000. 1000 ने भागलं 47.25 दशांश चिन्ह 3 घरं डावीकडं सरकलं आणि डावीकडे 2च घरं होते म्हणून 0 दिला आणि इथं पॉईंट दिला. तर 0.04725 हेक्टोग्रॅम हे आपलं उत्तर आलेलं आहे. हा एक प्रकारचं गणित घेऊ आपण. 22 किलोमीटर 46 डेकामीटर वजाबाकी दिली इथं. 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर. 2 मधून 3 संख्या वजा करायच्या, काहीच अडचण नाही आपल्याला. अगोदर काय करायचं, हे सगळं जे आहे ना याचं एका कोणत्या तरी गोष्टीमध्ये रूपांतर करायचं. तर सर्वात सोपं कोणतं पडतं मीटर. दोन्हीच्या मध्यभागी आहे मीटर म्हणून आपण मीटर मध्ये रूपांतर करू. हे पहा इथं 22 किमी लिहून घेतो मी. त्यानंतर 46 डेका लिहून घेतो. आपण याचं रूपांतर करू. घ्या लिहून किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली. 22 किलोमीटर आहेत पहा. हे 22 इथं त्याचं काय करायचं मीटर 0 0 0 मीटर पर्यंत 0 दिलं. किती मीटर झाले 22,000. हे सोपंच आहे. हे लक्षात नाही आलं तर किलोमीटरचे मीटर 10 उजव्या बाजूला जाताना काय करतो आपण गुणतो. 10 आणि 10 आणि 10 10 10 100 100 10 1000. 22 ला 1000 ने गुणलं तरी 22,000 उत्तर आलं आपलं. आता 46 डेका मीटर किलो हेक्टो डेका आहे बरं का. हा हे 46 डेका याचे काय करायचे मीटर. एकच टप्पा आहे बरं का. फक्त 10 ने गुणायचं. 46 आहे 460. इथं मांडून घेतो व्यवस्थित. 460 हे दोन्ही काय झालेत मीटर. ते फक्त रूपांतरच महत्वाचं आहे. हे नंतर वजाबाकी सोपी आहे. ती आपण दुसरीला तिसरीला शिकलेलो आहे तीच वजाबाकी. आता आपण 19 किलो आहे हे दोघांची बेरीज करू बरं का. 0 6 4 2 2 22,460 आलं बरं का. हे पहिलं आलं 22,460. आता हे वजा जे करायचंय ते करू. 19 किलोमीटरचे मीटर करू. 19 किमीचे परत 8 हेक्टोचे त्याच्यानंतर
6 डेकाचे. एकोणीस किलोमीटर. 19 किलोमीटरचे मीटर करायचे. 19 लिहिले इथं किलोमीटर मध्ये. तो 0, डेका 0, मीटर 0, 19,000 झाले. इथं लिहून घ्यायचे 19,000. हे तोंडी करू नका, हे झटपट स्पीड वाढवायचा आणि लिखित करायचं, कारण आपल्याला खूप रूपांतर आहे आणि त्याच्यानंतर बेरजा आहे, त्याच्यानंतर वजाबाकी आहे. 3 क्रिया करायच्या आहेत. आता 8 हेक्टो मध्ये समजा इथं 8 लिहिलं, त्याचे मीटर करायचे. 8 इथं 0, इथं 0, किती झाले 800. त्याच्यानंतर 6 डेका. हे डेका 6 मीटर पर्यंत एक 0, 60 झाले. हे तिघांची बेरीज करू. तिघांची बेरीज का एकत्र दिलेले आहेत म्हणून. हा 0, हा 6, हा 8, हा 9 आणि हा 1. 19,860. पण हे काय आपलं उत्तर आलेलं नाही. ते पहिल्या संकल्पनेतून दुसरी संकल्पना वजा करायची. आता हे परत इकडे लिहावं लागेल आपल्याला. 22,460 वजा 19,860. हे सगळे काय आहेत रे? इथं किमी, डेकामी, किमी, हेक्टो, डेका काही दिलेलं असलं तरी सगळं रूपांतर कशात केलंय आपण? हे मीटर. हे दोघ जण मीटर आहेत. हे दोघ समपातळीत आलेले आहेत. दोघांचं एकक सारखं केलं म्हणून आपल्याला ही वजाबाकी करता येत आहे. एकक सारखं असल्याशिवाय ही वजाबाकी जमणार नाही. एकक सारखं केलं मीटर म्हणून ही वजाबाकी आपण करत आहोत. 0तून 0 गेला 0, 6तून 6 0, इथं 14तून 8 गेले 6, इथं 12तून 10 गेले 2 आणि इथं 0. 2,600. काय उत्तर सुद्धा मीटर मध्ये आलेलं आहे. 2,600 मीटर. इथं सुद्धा पर्याय, आता मी पर्याय दिले नव्हते गणितामध्ये, पण पर्याय काय काय देऊ शकतात की पहिला पर्याय असू शकतो 2,600 मीटर. दुसरा पर्याय आहे 26,000 डेसिमीटर. तिसरा पर्याय आहे 260 डेकामीटर. आणि चौथा पर्याय देतो 26 हेक्टोमीटर. बरोबर का? 2,600 मीटर, 26,000 डेसी, 260 डेका, 26 हेक्टो. तू म्हणता कोणता बरोबर आहे? पहा, मी म्हणन चारही पर्याय बरोबर आहे. मी फक्त काय केलं की एकमेकांमध्ये रूपांतर केलं. किंमत तीच आहे. हे पहा, इथं 2,600 जर लिहिले आपण, रंग बदलतो. हे 2,600 मीटर हे उत्तर आलेलं आहे. त्याच मी डेसी केलं तर फक्त इथं एक 0 वाढतोय. डेसी आला का 26,000, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. त्याच डेका केलं, डाव्या बाजूला जायचं असलं तर 2,600 ला 10 ने भागावं लागेल, मग उत्तर येईल 260 डेका. हे उत्तर बरोबर आहे. आता हेक्टो करायचंय. 260 ला 10 ने भागलं तर 260 चे काय झाले? 26 हेक्टो झाले. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. रूपांतर केलं. यापैकी म्हणजे तुम्हाला चारही पर्याय चेक करावे लागतील. पुन्हा हे चालत, त्याच्याशिवाय हे गणिताचं तुम्ही पर्याय गोल काळा करू शकत नाही. आलं लक्षात? चला पुढचं गणित घेऊ. हा, हे पहा, धारकता
पहा, धारकता म्हणजे काय की आपण जे पाहिलं होतं द्रव पदार्थ, उदाहरणार्थ पाणी, तेल, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, ग्लिसरीन, हे जे द्रव पदार्थ आहेत, द्रव, कोणत्याही वस्तूची द्रव पदार्थ धारण करून ठेवण्याची क्षमता म्हणजे धारकता. शब्द थोडा वेगळा आलेला आहे, त्याचा अर्थ मात्र नीट समजावून घ्या. आपण आतापर्यंत द्रव पदार्थ मोजण्यासाठी काय वापरतो सगळं माहिती आपल्याला. आपण ते लिटर मध्ये मोजतो. तुम्हाला माहितीये, तुम्ही तेल लिटर मध्ये आणतात. त्यानंतर तुम्ही खोबऱ्याचं तेल लिटर मध्ये आणतात. सकाळी तुम्हाला दूधवाला दूध लिटर मध्ये देतो. असं म्हणतो का आपण अर्धा किलो दूध घेतलं, 1 किलो दूध, असं नाही. आपण म्हणतो 1 लिटर दूध घेतलं, अर्धा लिटर दूध घेतलं. तर हे धारकता म्हणजे भांड्याची धारण करून ठेवण्याची क्षमता. हेच पुन्हा लिटर, किलो, हेक्टो, डेका, लिटर, देसी, सेंटी, मिलीलीटर. हे लिटर फक्त खालचं लिटर लिटर बदललं मी. इथं आपण आतापर्यंत काय पाहिलं, मीटर पाहिलं आणि ग्रॅम पाहिलं. त्याऐवजी आज आपण इथं काय घेतलं, लिटर. बाकी काहीही फरक नाही. चला पुढं. त्याच गणित घेऊ आता एक आपण. 7 किलो लिटर 40 डेका लिटर अधिक 2 किलो लिटर 3 डेसिलिटर 4 मिलीलीटर. किलो, डेका, डेसी, मिली, 4 गोष्टी, 4 वेगवेगळ्या एकक आले. आणि रूपांतर कशात करायचंय, लिटर, 5व्या मध्ये. आपण काय करू, अगोदर सगळ्यांचं रूपांतर करून घ्यावं लागेल. असं गणित एक सोडलेलं आहे आपण. धारकतेचं गणित आहे, सोपं गणित आहे, काही अडचण नाही. आपल्याला पुन्हा किलो हेक्टो लिहून घ्यावं लागेल. किलो, हेक्टो, डेका, लिटर, मीटर ऐवजी लिटर लिहितो बरं का आता. देसी, सेंटी आणि मिली. बर, आता 7 किलो लिटर, हे पहा इथं 7. सगळ्यांचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, लिटर मध्ये करायचं बरं का. म्हणजे लिटर पर्यंत शून्य द्या. किती झाले रे, 7000. आता मी जास्त लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. इथं 7000 लिहितो. 7 किलो लिटर म्हणजे किती, 7000. 40 डेका लिटर, हे पहा 40 लिहा इथं, आणि त्याचं रूपांतर लिटर मध्ये म्हणून इथं शून्य. किती झाले, 400. इथं संपलेली पहिली संख्या म्हणून या दोघांची बेरीज 0 0 4 7. काय आलं रे, काय आलं, लिटर. कुठपर्यंत आलो आपण, लिटर. हे आलं लिटर. आता इथं पेन बदलतो बरं का मी. आता 2 किलो लिटर, हे पहा 2 इथं लिहा. त्याचं रूपांतर लिटर मध्ये करायचं, 0 0 0. किती आले, 2000. 2000. आता 3 डेसिलिटर, देसी 3 बर का. पहा देसी, देसीचं रूपांतर करायचं लिटर मध्ये, डाव्या बाजूला जायचं. पहा 3, डाव्या बाजूला चाललं का नाही. देसीचं करायचंय लिटर, देसीचं लिटर करायचंय. डाव्या बाजूला जाताना आपल्याला काय करायचंय, भागायचंय. उजव्या बाजूला जाताना गुणायचंय, डाव्या बाजूला जाताना भागायचं. 3 ला 10 ने भागायचं. पहा इथं करतो, 3 ला 10 ने भागलं, भाग तर जात नाही, मग पॉइंट दिला, 30 झाले. आणि 10 त्रिक 30, 0.3. म्हणजे हे इथं पहा, द्या पॉइंट 0.3, 0.3. मग आता इथं पहा, ते 2000 आहेत ना, म्हणजेच हे काय आहेत, 2000.0 आहे. आपण पूर्ण संख्या लिहितो, 5 लिहिलं समजा आपण, 5.
तर तेच काय असतं 5.0 आपण लिहिलं 100 तर ते असतं 100.0 आपण लिहिलं 493 तर तीच काय असते संख्या 493.0 तसं हे 2000 आहेत ना लिटर म्हणजे 2000.0 तसं आता हे 0.3 झालं आता इथं आपण आपल्या सोयीसाठी 2000.0 लिहू त्याच्या खाली 0.3 लिहू आता 4 मिलीलीटर पहा इथं 4 मिलीच्या कप्प्यात आहे बरं का हे 4 आणि इथं सेंटीमध्ये 0 डेसी मध्ये 0 लिटर मध्ये पॉइंट 0.004 0.004 कसं आलं लक्षात घ्या असं लक्षात नाही आलं समजा आपल्या लक्षातच आहे ना आता हे कसं करावं रूपांतर तर पहा मिली होतं ना मिलीतून सेंटीत जायला 10ने भागलं सेंटीतून डेसीत जायला 10ने भागलं डेसीतून लिटर मध्ये जायला 10ने भागलं 10 10 100 100 10 1000 आपलं किती होतं 4 मिलीलीटर आपण 4 ला 1000 ने भागू 1 0 गेला पॉइंट इथं आला 1 0 गेला पॉइंट इथं आला 1 0 गेला पॉइंट इथं आला का नाही 0.004 लिहिलंय आपण करा असं करा पण हे सोपं वेळ वाचेल याच्यामध्ये आता इथे त्यांची बेरीज करू आता 4च्या वर कोणीच नाही म्हणजे आता असं मांडून घेऊ आपण आपल्या सोयीसाठी गरजही नाही हे 4 हे 0 हे 3 पॉईंट जसाच्या तसा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे बरं का दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हे 0.002 काय आलंय उत्तर 2000.304 हे उत्तर आलं याच्यातून वजा करायचंय आपल्याला हे 7400 मांडून घेतो आणि हे 2000 काय आहे बेरीज आहे बेरीज 2000.304 दोघांची बेरीज आहे पॉईंट जसा तसा खाली हे 304 0 0 4 9 9400.304 काय लिटर हे सगळं आपण लिटर मध्ये काढलेलं आहे हे लिटर होते हे लिटर होते सर्वांचा एकाच ठिकाणी मेळ करावा लागेल आणि सगळ्यात सोपं कुठं की लिटर लिटर मध्ये एकत्र करणं सगळ्यात सोपं नाहीतर तुम्ही किलो लिटरला गेले किंवा मिली लिटरला गेले उत्तर बरोबर येईल परंतु आकडे फार मोठे मोठे होतील म्हणून आपण ही मोठी संख्या लहानकडे आणलं लहान संख्या मोठीकडे आणली मध्यभागी सगळे एकत्र केले आलं लक्षात ये आणि ह्या अशाच प्रकारचे गणित येतील बरं का त्या याच्यामध्ये पहा याच्यात रूपांतर आहे याच्यात बेरीज आहे किंवा वजाबाकी पण येऊ शकते पुढं एक सोपा प्रश्न आहे मागचं गणित फार मोठं होतं म्हणून एक छोटस गणित घेतलं 15 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर सेमीचं मीटर इथं मीटरचं सेंटीमीटर इथं किलोमीटरचं मीटर पहा लिहून घ्या किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली 15 सेंटीमीटर आहे सेंटीमीटर मध्ये किती 15 त्याचं काय करायचंय आपल्याला मीटर करायचंय मीटर सेंटी कडून डेसी कडे येताना भागिले 10 आणि डेसी कडून मीटर कडे येताना भागिले 10 कितीने भागायचं 10 10 100 पहा 15 भागिले 100 पॉईंट इथं येईल 0 गेला पॉईंट इथं येईल म्हणजे 2 पॉईंट डावीकडे येईल 1 2 2 घर आहेत ना म्हणून पॉईंट 2 घर डावीकडे येईल इथंच करतो मी उत्तर पॉईंट 15 हे आपलं उत्तर झालं इथं लिहितो पॉईंट 15 मीटर
आता 5 मीटरचं करायचंय सेंटीमीटर. मीटर किती आहेत? 5. त्याचं काय करायचं? सेंटीमीटर. सेंटीमीटर पर्यंत शून्य द्या. 1 2 500. किती सेंटीमीटर? 500 सेंटीमीटर. किंवा मग गुणाकार करा. उजव्या बाजूला जाताना आपण काय करतो? गुणतो. 1 घर 2 घर, इथं 10, इथं 10, 10 10 100. 5 गुणिले 100 500. 500 सेंटीमीटर. हे किती आहेत? 15 किलोमीटर. किलोमीटर मध्ये 15 घ्या. किलोमीटर मध्ये किती घ्यायचे? 15. त्याचं रूपांतर कशात करायचंय? मीटर मध्ये. मीटर पर्यंत शून्य द्या. हेक्टो मध्ये 0, डेका मध्ये 0, मीटर मध्ये 0. किती आलं रे उत्तर? 15,000. 15,000 उत्तर आलेलं आहे. किंवा मग असं करा, 10, 100, 1000 किती गुणायचंय? 1000 ने गुणायचंय. 15 गुणिले 1000 15,000. आलं उत्तर? कळालं का? चला पुढं. सतरा मीटर बरोबर किती? फक्त किती दिलंय? मीटर का सेंटीमीटर का डेकालीमीटर का देसी का सेंटी? काहीच नाही दिलेलं. फक्त किती. आणि उत्तर मात्र काय दिलंय पहा. डेका, किलो, मिलीमीटर सगळं दिलंय. म्हणजे आपल्याला गणित पूर्ण सोडवावं लागेल. त्याचबरोबर सर्व उत्तर पडताळून पाहावं लागतील. घ्या लिहून. किलो, हेक्टो, डेका, मीटर, देसी, सेंटी आणि मिली. किती मीटर आहे? 17 मीटर. आपण पहिलं चेक करून पाहू बरं का. तीनही उत्तर चेक करायचे आपल्याला, कारण चौथा पर्याय काय आहे? वरील सर्व, म्हणून चेक करावे लागतील. आता काय करू? डेका करू. त्याचं इथं डेका आहे. डाव्या बाजूला गेलं, 1 घर डाव्या बाजूला भागिले 10. 17 भागिले 10 येत आहे तुम्हाला. 17 भागिले 10 शून्य गेला. 1 पॉईंट इकडं 1.7. हा 1.7 आहे. उत्तर कसं आहे? बरोबर आहे. दुसरं चेक करू. किलोमीटर. म्हणजे 17 मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं. 1 घर 2 घर 3 घर. डाव्या बाजूला जाताना भागायचंय. भागिले 10 भागिले 10 भागिले 10. 10 10 100 आणि 100 10 1000. 17ला कितीने भागायचंय? 1000 ने. शून्य गेला, पॉईंट इथं आला. शून्य गेला, पॉईंट इथं आला. शून्य गेला, पॉईंट इथं आला. 3 घरं सोडून 3 शून्य गेले, 3 घरं. 0.017 काय? किलोमीटर. बरोबर आहे. हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. आता 17,000 मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर मध्ये रूपांतर करायचं. त्या 17चं मिलीमीटर पर्यंत शून्य द्यायचे. 17 लिहिलेत आपण इथं. 0 0 0. किती झाले रे? 17,000. 17,000 मिलीमीटर उत्तर बरोबर आहे. 17 मीटर म्हणजे 1.7 डेकामीटर, 0.17 किलोमीटर आणि 17,000 मिलीमीटर. तीनही उत्तर बरोबर आहेत. तर वरील पैकी सर्व हे उत्तर आपलं शेवट बरोबर. तर अशा प्रकारे अजून गणित होते, पण आता वेळ संपत आलेली आहे. पहा, धारकता परिमाण हा अतिशय सोपा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये मीटर येऊ द्या, म्हणजे लांबी येऊ द्या, वजन येऊ द्या वस्तुमान, किंवा धारकता लीटर मध्ये येऊ द्या, द्रव पदार्थ मोजणं, काहीही फरक नाही. लेखी गणित येतील आणि रूपांतर. एवढे 7 अक्षर लक्षात ठेवायचे. उजव्या बाजूला डाव्या बाजूला सरकवायचं, लक्षात ठेवायचं. उजवीकडे जाताना काय करतो आपण? गुणिले 10 करतो प्रत्येक टप्प्यावर, आणि डावीकडे जाताना काय करतो? भागिले 10. त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा फक्त. उजवीकडे जाताना गुणिले 10,
डावीकडे जाताना भागिले 10 प्रत्येक टप्प्यावर. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्हाला सहज याचं सर्व रूपांतर करता येईल. बाकी बेरीज वजाबाकी अतिशय सोपी आहे. हा चल, समजलंय का तुम्हाला सर्वांना? पहा बरं, सांगा बरं मला. सर्वजण एकत्र बोलत आहेत, समजलं म्हणतायत बरेच जण. तर ही आपली आज परिमाणे त्या पाठाचे दोनही तासिका संपलेल्या आहेत. 2 तासिका ह्या पाठासाठी आलेल्या होत्या. एक 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. तुम्ही याचा सराव करा. अतिशय सहज सोपा पाठ आहे आणि हे आपल्याला दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. किंवा किलोमीटर म्हणा, मीटर म्हणा, सेंटीमीटर म्हणा. तुम्ही दुकानात गेल्यानंतर साखर घेता, किलोग्रॅम घेतली. कधी 1000 आकडा येतो, कधी 1 आकडा येतो. मोठा तराजू असला तर 1 आकडा येईल. छोटा तराजू असला म्हणजे छोटं मशीन जर असलं आपलं छोट्या किराणा दुकानात तर 1000 येईल. कारण ते ग्रॅम मध्ये असतं. आणि मोठं तराजू असलं जिथं धान्य खरेदी विक्री केली जाते तिथं 1